जे तुम्ही शोधत आहात ते तुम्हालाही शोधत आहे. तुम्ही मार्गदर्शक शोधत असाल तर कुठेतरी एक मार्गदर्शक तुम्हाला शोधत आहे. फक्त डोळे उघडे ठेवा, फक्त मन उघडं ठेवा, फक्त हृदय उघडं ठेवा, कारण देव कधीही कुठेही कोणत्याही स्वरूपात येऊ शकतो. नमस्कार मित्र हो, जर मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या आयुष्यात जर एखादी व्यक्ती अचानक आली असेल, अनपेक्षितपणे आली असेल आणि कोणत्याही कारणाशिवाय आली असेल, तर ती व्यक्ती कदाचित चुकून आलेली नाहीये किंवा कोणत्या योगायोगाने ती तुमच्या आयुष्यात आलेली नाहीये किंवा तुमच्या नशिबामुळेही ते व्यक्ती आलेली नाहीये, तर ती व्यक्ती खुद्द तुमच्यासाठी देवाने पाठवलेली आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलत मित्र हो, देवाने पाठवलेली व्यक्ती तुमच्या आयुष्यात एका विशिष्ट कारणासाठी, एका विशिष्ट वेळी, एका विशिष्ट उद्देशाने ती व्यक्ती तुमच्या समोर येऊन उभी राहते. आणि जर तुम्ही हे 5 संकेत ओळखलेत तर तुम्हालाही कळेल की ही भेट साधी नाही, तर ही भेट दैवी भेट आहे. जर मी असं म्हणालो तर तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे? अनोळखी व्यक्ती देवाने पाठवलेली, हा कोणता चमत्कार आहे का किंवा कोणत्या सिनेमातलं कथानक आहे? तर मित्र हो, आज मी तुम्हाला सांगणार आहे की हा कोणता चमत्कार नाहीये, हे एक सत्य आहे. हे विश्वाच्या कार्यपद्धतीचं सत्य आहे आणि या सत्यामागे आपल्या प्राचीन शास्त्रांचं ज्ञान आहे, आधुनिक मानसशास्त्राचं संशोधन आहे आणि लाखो लोकांचे जिवंत अनुभव देखील आहेत. मित्र, एकदा तुम्हाला जर का हे कळालं की मग तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक भेटीकडे एका वेगळ्याच नजरेने बघाल, प्रत्येक माणसाकडे एका वेगळ्याच दृष्टीने बघाल आणि कदाचित तुमच्याही लक्षात येईल की देवाने पाठवलेली ती व्यक्ती आता या क्षणी तुमच्या आयुष्यात उभी आहे, फक्त तुम्ही तिला ओळखलं नव्हतं. आजचा विषय आहे अचानक भेटलेली अनोळखी व्यक्ती, योगायोग की दैवी संकेत. कसं ओळखायचं हे 5 अचूक चिन्हे. आणि आज आपण बोलणार आहोत की देव माणसांना का पाठवतो, कोणत्या वेळी पाठवतो, ती व्यक्ती कशी ओळखायची आणि सायन्स यामागे काय सांगतं आणि यासोबत आपल्या शास्त्रांमध्ये याबद्दल काय लिहिलं आहे. या सगळ्यांबद्दल माझी एकच विनंती आहे मित्र हो, हा व्हिडिओ मध्येच सोडू नका, कारण शेवटी मी तुम्हाला ते 5 संकेत सांगणार आहे. प्रत्येक संकेत कसा ओळखायचा ते देखील सांगणार आहे आणि यासोबतच मी तुम्हाला एक सेल्फ रिफ्लेक्शन एक्सरसाइज देणार आहे, जी तुम्ही आजच करू शकता. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. एक खरी गोष्ट ज्या माणसाला अनोळखी व्यक्तीने वाचवलं. सातारची सुनंदा, तिचं वय वर्ष 42, ती एका सरकारी शाळेत शिक्षिका होती. नवरा विनायक, तो एका छोट्या दुकानात काम करायचा. त्यांना 2 मुलं देखील होती. मोठा मुलगा अभिषेक, त्याचं वय वर्ष 16 आणि छोटी ईशा, तिचं वय वर्ष 11. सुनंदाचं आयुष्य अगदी सामान्य होतं. सकाळी शाळेत जायचं, दुपारी घरी यायचं, संध्याकाळी स्वयंपाक करायचा, मुलांचा अभ्यास घ्यायचा आणि रात्री झोपी जायचं. मग परत दुसऱ्या दिवशी तेच आणि तिसऱ्या दिवशीही तेच. पण एके दिवशी सुनंदाचं आयुष्य पूर्णपणे उलट झालं. विनायकला हार्ट अटॅक आला. हॉस्पिटलमध्ये नेलं, पण तो तिथे वाचला नाही. सुनंदाचं जग अक्षरशः क्षणार्धातच कोसळलं. तिच्या पगारात EMI, मुलांचं शिक्षण, घरचा खर्च काहीच भागत नव्हतं. नातेवाईक सुरुवातीला आले, त्यांनी सांत्वन केलं आणि मग हळूहळू सगळे निघून गेले. सुनंदा रात्री एकटी बसून रडायची. ती देवाला विचारायची, देवा, तू माझं सगळं हिरावून घेतलंयस, आता मी काय करू? मला कोणता तरी मार्ग दाखव, कोणती तरी मदत कर, मी एकटी पडले रे. विनायकच्या जाण्यानंतर
3 महिने उलटले होते. सुनंदा तर अक्षरशः डिप्रेशन मध्ये जायला लागली होती. एके दिवशी ती शाळेतून घरी येत असताना बसमध्ये तिच्या शेजारी एक वयस्कर बाई बसल्या होत्या. वय साधारण 65 ते 70च्या दरम्यान असेल. साधा सलवार कमीज घातलेल्या, कपाळावर मोठं कुंकू आणि चेहऱ्यावर एक अत्यंत शांत हसू. त्या बाईंनी सुनंदाकडे बघितलं आणि अचानक त्या म्हणाल्या, "पोरी, तू खूप रडतेस ना रात्री?" सुनंदा चमकली. ती म्हणाली, "तुम्हाला कसं माहित?" त्या बाई हसल्या आणि म्हणाल्या, "तुझ्या डोळ्यात पाणी दिसतंय. ज्या डोळ्यांनी खूप रडलेलं असतं त्या डोळ्यांना एक वेगळाच ओलावा असतो. मीही तुझ्यासारखीच होते 30 वर्षांपूर्वी." मग त्या बाईंनी सुनंदाला त्यांची स्वतःची गोष्ट सांगितली. त्यांचा नवराही अकाली गेला होता. त्यांनाही 3 मुलं एकटीनेच वाढवावी लागली होती. त्यांनी स्वतःचा एक छोटा शिवणकामाचा व्यवसाय सुरू केला होता. आज त्यांची 3ही मुलं सेटल्ड होती. त्या म्हणाल्या, "पोरी, तुला शिकवता येतं ना? तू शिक्षिका आहेस ना? मग तू संध्याकाळी ट्युशन क्लास का नाही सुरू करत? तुझ्या परिसरात किती मुलं आहेत ज्यांना शिकवणीची गरज आहे? तुझ्याकडे ज्ञान आहे. ते ज्ञान तुझी ताकद आहे." सुनंदाला हे आधी कधीच सुचलं नव्हतं. ती इतक्या दुःखात बुडाली होती की तिला तिच्याकडे काय आहे हे दिसतच नव्हतं. त्या बाई पुढच्या स्टॉपवर खाली उतरल्या. सुनंदाने त्यांचं नाव विचारायचंच विसरलं. त्या म्हणाल्या, "कमलाबाई." सुनंदाने त्यांचा फोन नंबर मागितला आणि त्या हसल्या आणि त्या म्हणाल्या, "मला फोन नाही पोरी, पण तुला गरज पडली तर देवच पुन्हा कोणीतरी पाठवेल." आणि त्या निघून गेल्या. सुनंदाने त्या बाईचं ऐकलं. पुढच्या आठवड्यात तिने संध्याकाळी ट्युशन क्लास सुरू केला. सुरुवातीला 5च मुलं आली. एका महिन्यात 15 झाली. 3 महिन्यात 30 मुलं झाली. तिच्याकडे हळूहळू मुलं शिकायला येऊ लागली. तिचा इन्कम आता दुप्पट झाला होता. मुलाचं शिक्षण सुरळीत व्हायला लागलं. EMI देखील भरता येऊ लागला. पण सगळ्यात मोठा बदल हा होता की सुनंदा आता रात्री रडायची थांबली होती. ती देवासमोर बसायची आणि म्हणायची, "देवा, तू कमलाबाईंना पाठवलंस. त्या कोण होत्या ते मला माहित नाही, पण त्यांनी मला जगायची दिशा दिली." सुनंदाने नंतर त्या बाईंना शोधण्याचा खूप प्रयत्न देखील केला. त्या बसच्या रूटवर त्यांना कोणी ओळखत नव्हतं. ते विचारपूस देखील केली. त्या परिसरातही त्यांचा पत्ता कुठे सापडत नव्हता. कमलाबाई ह्या कोण होत्या, कुठून आल्या आणि कुठे गेल्या हे सुनंदाला आजही कळालेलं नाही. सुनंदा आज म्हणते, "त्या देवाने पाठवलेल्या होत्या का? मला त्यावेळी एका मार्गदर्शनाची खूप गरज होती आणि देवाने त्या बस मधल्या एका अनोळखी बाईच्या रूपाने मला तो मार्गदर्शक पाठवला." मित्र हो, ही एक गोष्ट आहे. पण अशा हजारो गोष्टी आहेत. तुमच्या आयुष्यातही कदाचित अशी एक भेट झालेलीच असेल. अडचणी असताना कोणीतरी अचानक आलं. हरवलेले असताना कोणीतरी रस्ता दाखवला. आणि तुम्ही म्हणालात, योगायोग आहे का? पण आज मी तुम्हाला विचारतो, खरंच खरंच हे योगायोग होता की हे काहीतरी वेगळं होतं, काहीतरी दैवी होतं? चला, आता आपण हे समजून घेऊया की शास्त्र याबद्दल काय सांगतं, विज्ञान याबद्दल काय सांगतं आणि हे सगळं कसं ओळखायचं. चला, तर आता आपण हे बघूया. रहस्य नंबर 1, देव माणसांच्या रूपाने का येतो? शास्त्रीय आणि आध्यात्मिक आधार. मित्र हो, आधी हे समजून घ्या की आपल्या भारतीय संस्कृतीत एक अत्यंत प्राचीन आणि गहन संकल्पना आहे, अतिथी देवो भव. तैत्तिरीय उपनिषदात हे सांगितलेलं आहे. याचा अर्थ आहे
अतिथी हे देवाचं स्वरूप आहे. जो तुमच्या दरवाजावर येतो, दारावर येतो, अनपेक्षितपणे येतो, कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय येतो, तो कदाचित देवाचाच एक संदेश वाहक आहे. पण ही फक्त एक कविताच नाही, हे फक्त एक सुभाषितच नाही, यामागे एक खोल तत्वज्ञान देखील आहे. महाभारतात एक प्रसंग आहे. पांडव वनवासात असताना एकदा एक ब्राह्मण त्यांच्याकडे आला. त्याने सांगितलं, माझी अरणी म्हणजे अग्नी प्रज्वलित करण्याचं एक साधन असतं, ती एका हरणाच्या शिंगामध्ये अडकली आहे. पांडवांनी त्या हरणाचा पाठलाग केला, पण ते हरण कुठेच सापडलं नाही. पण त्या पाठलागात त्यांनी जे अनुभवले आणि जे ज्ञान त्यांना मिळालं, ते त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारं ठरलं. तो ब्राह्मण कोण होता? तो साक्षात धर्मदेवता होती, जी पांडवांची परीक्षा घेत होती. रामायणात विभीषण, रावणाचा भाऊ, अचानक रामाच्या बाजूला आला. लंकेतून निघून सगळं काही सोडून तो रामाकडे येतो. सुग्रीवाने रामाला विचारलं, हा शत्रूचा भाऊ आहे, याच्यावर विश्वास ठेवू नका. पण रामाने ओळखलं होतं, हा एक दैवी संकेत आहे. ही व्यक्ती योग्य वेळी आलेली आहे आणि विभीषणानेच रामाला लंकेचं सगळं रहस्य सांगितलं होतं, ज्यामुळेच रावणाचं वध करणं शक्य झालं. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते, तेव्हा तेव्हा मी प्रकट होतो. पण मित्र हो, देव फक्त विष्णूच्या अवतारातच येतो का? नाही. देव एका बसमधल्या अनोळखी बाईच्या रूपातही येतो. देव एका रस्त्यावर भेटलेल्या अजनबीच्या रूपातही येतो, अनोळखी व्यक्तीच्या. देव एका जुन्या मित्राच्या फोन कॉल मधून देखील येतो, जो बरोबर त्याच क्षणी आलेला असतो जेव्हा तुम्हाला त्याची सगळ्यात जास्त गरज होती. संत तुकारामांनी सांगितलेलं आहे, देव माझा विठू सावळा, भेटे नरनारी वेशे. देव नर आणि नारीच्या वेशात माणसांच्या स्वरूपात येऊन भेटत असतो. संत ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे, विश्वची माझे घर. संपूर्ण विश्व हे माझं घर आहे. म्हणजे देव सगळीकडे आहे, प्रत्येक माणसात आहे. पण काही विशिष्ट माणसं काही विशिष्ट क्षणी तुमच्या समोर येतात. ती दैवी योजनेचाच एक भाग असतात. आता मित्र हो, हे फक्त अध्यात्मच नाही, आधुनिक विज्ञान देखील याबद्दल काहीतरी सांगतं, ते पाहूया. कार्ल जुंग 20व्या शतकातले सगळ्यात प्रभावी मानसशास्त्रज्ञ होते. त्यांनी एक कन्सेप्ट मांडला, सिंक्रोनॉसिटीचा. आता सिंक्रोनॉसिटी म्हणजे काय? म्हणजे दोन घटना ज्या कोणत्याही कारणाने कनेक्टेड नाहीत, पण त्या इतक्या अर्थपूर्णरित्या एकत्र घडतात की ते योगायोग म्हणता येतच नाही. जुंग म्हणतात, सिंक्रोनॉसिटी is an ever present reality for those who have eyes to see. ज्यांना बघायची दृष्टी आहे त्यांच्यासाठी सिंक्रोनॉसिटी ही नेहमीच अस्तित्वात असते. आता याचा अर्थ काय? तर तुम्ही अडचणीत असता, तुम्हाला एका मार्गदर्शकाची गरज असते आणि अचानक एक अनोळखी व्यक्ती तुम्हाला भेटते, जी अगदी तुम्हाला जे हवं तेच सांगते. आता हे योगायोग अजिबात नाहीये मित्र हो. जुंग यांच्या भाषेत ही सिंक्रोनॉसिटी आहे आणि आपल्या शास्त्राच्या भाषेत हा दैवी संकेत आहे. 2009 मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया आयर्विन यांनी एक अभ्यास केला. त्यात त्यांनी शोधलं की जेव्हा माणसं इमोशनल डिस्ट्रेस मध्ये असतात, तेव्हा त्यांचा ब्रेन एक विशेष इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नल बाहेर सोडत असतो. आणि काही माणसं ज्यांचा एम्पथी कोशंट हा म्हणजे सहानुभूतीची पातळी खूप जास्त असते, ते हे सिग्नल नकळतपणे रिसीव्ह करतात. म्हणूनच काही माणसं तुमच्या जवळ अचानक येतात, जणू त्यांना तुमची गरज
जाणवली असते. डॉक्टर रोलिन मॅक्रॅटी, हार्ट मॅथ इन्स्टिट्यूटचे संशोधक यांनी सिद्ध केलंय की मानवी हृदय एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड निर्माण करत असतं, जे शरीरापासून 3 फूट अंतरापर्यंत जाणवू शकतं. जेव्हा दोन माणसाचे हार्ट फील्ड्स एकमेकांशी रेझोनेट होतात, तेव्हा एक अत्यंत गहन कनेक्शन जाणवतो. याला ते हार्ट कोहरन्स असं म्हणतात. म्हणजे जेव्हा एखादी अनोळखी व्यक्ती तुम्हाला येऊन भेटते आणि तुम्हाला एक अनामिक ओढ जाणवते, एक विचित्र ओळख जाणवते, जणू काही ती व्यक्ती पूर्वीपासूनच ओळखीची आहे, तेव्हा ते तुमच्या हार्ट फील्डचं रेझोनन्स असतं. विज्ञानाच्या भाषेत हार्ट कोहरन्स, अध्यात्माच्या भाषेत दैवी भेट. आता प्रश्न आहे, अशी दैवी भेट कशी ओळखायची? कोणती भेट साधी आहे आणि कोणती भेट दैवी आहे, हे कसं डिस्टिंग्विश करायचं? तर चला, ते 5 संकेत आता बघूया. रहस्य नंबर 2, पहिला संकेत, वेळ. ती व्यक्ती बरोबर त्याच क्षणी येते जेव्हा तुम्हाला सगळ्यात जास्त गरज असते. मित्र हो, दैवी भेटीचा सगळ्यात पहिला आणि सगळ्यात शक्तिशाली संकेत हा आहे वेळ. ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात कोणत्याही रॅन्डम वेळी येत नाही. ती अगदी त्याच क्षणी येते जेव्हा तुम्ही सगळ्यात जास्त अडचणीत असता, सगळ्यात जास्त हरवलेले असता आणि सगळ्यात जास्त एकटे असता. तुम्ही कधी अनुभवलंय का की तुम्ही एखाद्या कठीण प्रसंगात होतात, कुठलाही मार्ग दिसत नव्हता आणि अचानक कोणीतरी आलं, एक अनोळखी व्यक्ती असते किंवा एखादा जुना मित्र असो किंवा एक अनपेक्षित भेट असो, आणि त्या व्यक्तीने बोलता बोलता असं काहीतरी सांगितलं असेल जे अगदी तुम्हाला हवं होतं. एक खरी गोष्ट सांगतो. कोल्हापूरचा प्रतीक, त्याचं वय वर्ष 28, तो UPSC ची तयारी करत होता. 3 वर्ष मेहनत केली, 3 अटेम्प्ट दिले, 3ही वेळा प्रिलिम्स क्लिअर झाले नाहीत. तिसऱ्या अटेम्प्ट नंतर प्रतीकने सगळं सोडून द्यायचं ठरवलं. तो म्हणाला, मी फेलियर आहे, मला हे जमणारच नाही, मी माझ्या आई वडिलांचे पैसे वाया घालवतोय. त्या दिवशी संध्याकाळी प्रतीक पुण्यातल्या एका पुलावर उभा होता. तो काही विचित्र करणार होता असं मी म्हणणार नाही, पण तो अत्यंत निराश होता. त्या पुलावर एक म्हातारे गृहस्थ चालत चालत आले. त्यांनी प्रतीककडे बघितलं आणि म्हणाले, बाळा, किती सुंदर सूर्यास्त आहे ना आज. प्रतीकने वर बघितलं आणि म्हणाला, खरंच आकाश केशरी केशरी लाल रंगाने भरलेलं होतं. त्याने ते आधी कधीच बघितलं नव्हतं. ते गृहस्थ म्हणाले, मी रिटायर्ड IAS अधिकारी आहे. आणि माझी पहिली अटेम्प्ट पण क्लिअर झाली नव्हती बेटा. मी 5 वेळा अटेम्प्ट दिले होते. 5व्या वेळी मी सिलेक्ट झालो होतो. तुला माहितीये का हत्ती कसा चालतो? हळू हळू. पण हत्तीची विशेषता माहितीये का? हत्ती कधी थांबत नाही, आणि जो थांबत नाही तोच त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचतो. प्रतीकच्या डोळ्यात हे ऐकून पाणीच आलं. तो म्हणाला, तुम्ही तुम्ही इथे कसे आलात? ते गृहस्थ म्हणाले, मी रोज संध्याकाळी इथे फिरायला येतो, पण आज मला नेमका थोडासा उशीर झाला रे. नेहमी मी 5 वाजता येतो बर का, आज मला यायला इथे 6:30 वाजले. का आलो उशिरा मलाही माहिती नाही, पण उशीर झाला. मित्र हो, ते गृहस्थ नेहमी 5ला तिथे यायचे, पण त्या दिवशी ते 6:30ला आले, बरोबर त्याच वेळी जेव्हा प्रतीक तिथे उभा होता. आता तुम्हीच मला सांगा, हा योगायोग होता की देवाने ती भेट घडवून आणली? प्रतीकने 4था अटेम्प्ट दिला आणि तो क्लिअर झाला. आज प्रतीक एक IAS ऑफिसर नाही, पण तो महाराष्ट्र स्टेट सर्व्हिस मध्ये आज कार्यरत आहे. तो आज म्हणतो, त्या पुलावर भेटलेल्या अनोळखी काकांनी माझं आयुष्य वाचवलं. ती भेट साधी नव्हती, ती देवानी ठरवलेली भेट होती. ब्रिटिश सायकोलॉजिस्ट रिचर्ड वाईजमॅन यांनी त्यांच्या द लक फॅक्टर या पुस्तकात 1000 लोकांचा अभ्यास केलेला आहे. त्यांना यात आढळून आलं की जे लोक स्वतःला लकी मानतात, त्यांच्या आयुष्यात अशा परफेक्टली टाइम्ड भेटी जास्त व्हायला लागतात. पण वाईजमन म्हणतात, ते लक नाही,
ते एक पॅटर्न आहे. विश्व तुम्हाला सिग्नल पाठवत असतं. प्रश्न हा आहे की तुम्ही ते सिग्नल पकडता की नाही. मित्र हो, पहिला संकेत लक्षात ठेवा. जेव्हा एखादी व्यक्ती बरोबर त्या क्षणी तुमच्या आयुष्यात येते, जेव्हा तुम्हाला सगळ्यात जास्त गरज असते, तेव्हा ती भेट दैवी भेट आहे. रहस्य नंबर 3, दुसरा संकेत, ओळख. ती व्यक्ती अनोळखी असूनही ओळखीची वाटते. मित्र हो, दुसरा संकेत, अनामिक ओळख. तुम्ही कधी अनुभवलंय का? एखादी व्यक्ती तुम्हाला पहिल्यांदा भेटते. तुम्ही तिला आधी कधीच भेटलेलं नसतं, बघितलेलंही नसतं, तिचं नावही माहिती नसतं, ती कोण आहे, काय करते, काहीच माहित नसतं. पण तरीही तुम्हाला एक विचित्र फिलिंग येते. ही व्यक्ती मला ओळखीची वाटते. हिच्याशी बोलताना असं जाणवतंय जणू मी हिला खूप वर्षापासून ओळखतो किंवा ओळखते. हिच्या समोर मला माझं खरं स्वरूप दाखवायला काहीच अडचण वाटत नाही. ही फिलिंग खूप गहन आहे मित्रो. ही तुम्ही एक्सप्लेन करू शकत नाही. लॉजिकने तुम्हाला कोणासमोर हे सांगता देखील येत नाही, पण ते जाणवतं. अगदी हाडांमध्ये तुम्हाला हे जाणवतं. आपल्या शास्त्रात याला ऋणानुबंध असं म्हणतात. ऋणानुबंध म्हणजे पूर्वीच्या जन्माचे संबंध. आपल्या शास्त्रानुसार आत्मा हा अमर आहे. शरीर बदलतं पण आत्मा तोच राहतो. आणि ज्या आत्म्यांचे पूर्वजन्मी गहन संबंध असतात ते या जन्मातही एकमेकांना भेटतात. आणि ते भेटतात तेव्हा एक अनामिक ओळख जाणवते. जणू काही जुनी गाठ पुन्हा बांधली जाते. गीतेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तव चार्जुना तान्यहम वेद सर्वाणी न त्वम वेत्थ परंतप. म्हणजे हे अर्जुना, माझे आणि तुझे अनेक जन्म झालेले आहेत. ते सगळे मला आठवतात पण तुला आठवत नाहीत. म्हणजे भगवान श्रीकृष्ण स्वतः अर्जुनाला सांगतात की आपला संबंध हा या जन्मीचा नाही, तो अनेक जन्माचा आहे. आता विज्ञान यावर काय सांगतं? डॉक्टर ब्रायन वाईज, ज्यांनी मेनी लाईव्ज मेनी मास्टर्स हे जगप्रसिद्ध पुस्तक लिहिलं, ते एक प्रख्यात सायकॅट्रिस्ट देखील होते. त्यांनी पास्ट लाईफ रिग्रेशन थेरपी या पद्धतीद्वारे हजारो पेशंट्सवर काम देखील केलंय. त्यांना आढळलं की अनेक पेशंट्सना त्यांच्या पास्ट लाईफ मधल्या लोकांशी या जन्मातही भेट झालेली असते. आणि पहिल्या भेटीतच त्यांना एक गहन कनेक्शन जाणवतो. डॉक्टर वाईज म्हणतात, देर आर नो चान्स मीटिंग्स, एव्हरी पर्सन वी मीट हॅज अ रोल इन आवर स्टोरी. कोणतीही भेट चुकून होत नाही. प्रत्येक व्यक्ती जी तुम्हाला भेटते तिची तुमच्या कथेत एक भूमिका असते. युनिव्हर्सिटी ऑफ व्हर्जिनियाच्या डिव्हिजन ऑफ परसेप्च्युअल स्टडीजने गेल्या 50 वर्षात 2500 पेक्षा जास्त केसेसचा अभ्यास केलेला आहे, ज्यात लहान मुलांना त्यांच्या पास्ट लाईफच्या स्पष्ट आठवणी आठवत होत्या. या अभ्यासातून एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की आत्म्यांचे नाते एका जन्मापुरतं नसतं, ते जन्मोजन्मी चालत राहतं. मित्र हो, हा दुसरा संकेत लक्षात ठेवा. जेव्हा एखादी अनोळखी व्यक्ती तुम्हाला पहिल्या भेटीतच जुन्या ओळखी सारखीच वाटते, जेव्हा तिच्यासोबत एक अनामिक कम्फर्ट जाणवतो, ती भेट दैवी आहे. तिसरा संकेत, संदेश. ती व्यक्ती बोलता बोलता तुम्हाला तेच सांगते जे तुम्हाला ऐकायचं होतं. मित्र हो, तिसरा संकेत, संदेश. देवाने पाठवलेली व्यक्ती कधीही रॅन्डम बोलत नाही. ती बोलता बोलता अचानक काहीतरी असं सांगते जे तुम्ही अगदी तुमच्या प्रश्नांचं उत्तरच असतं. तुम्ही तिला तुमची समस्या सांगितलेलीही नसते, तुम्ही तिला तुमचं दुःख देखील सांगितलेलं नसतं, पण ती बोलता बोलता असं वाक्य बोलते जे ऐकून तुम्हाला गुजबम्स येतात. तुम्ही विचार करता, अरे हे तर मला ऐकायचं होतं, हे तर माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे, हिला कसं कळालं? आता पुण्याची अनघा, वय वर्ष 33, तिचं अरेंज्ड मॅरेज झालं होतं. लग्नानंतर 2 वर्षात तिला कळालं की नवऱ्याला तिच्याशी लग्न करायचंच नव्हतं.
त्याच्या आई वडिलांनी त्याच्यावर दबाव आणून हे लग्न लावलं होतं. ते नवरा तिच्याशी नीट बोलतच नव्हता. घरात एक शांत गोठलेलं अंतर होतं. अनघा दररोज विचार करायची, मी इथून निघून जाऊ का, की सहन करत इथेच राहू? माझ्या आई वडिलांना काय वाटेल? समाज काय म्हणेल? एके दिवशी अनघा एका मंदिरात गेली. तिथे ती शांत बसून होती. तिच्या शेजारी एक साधारण वयाची स्त्री बसली होती. दोघी शांत होत्या. अचानक ती स्त्री म्हणाली, ताई, मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. मला माहिती नाही की तुम्हाला ही गोष्ट मला का सांगावीशी वाटते, पण मी सांगतेच. अनघाने तिच्याकडे बघितलं आणि ती स्त्री म्हणाली, मी 5 वर्षापूर्वी एका अशा नात्यात होते जिथे मला कोणी ओळखतच नव्हतं. मी स्वतःलाच हरवून बसले होते. मला वाटायचं निघून गेले तर सगळं सुटेल. पण एके दिवशी मला कळालं, जे आधीच तुटलेलं आहे ते तोडायला काय भ्यायचं. आणि मी निर्णय घेतला. मी स्वतःच्या पायावर उभी आहे. माझा मुलगा देखील माझ्या सोबत आहे आणि मी आयुष्यात पहिल्यांदाच मोकळा श्वास घेते. अनघाचे डोळे भरूनच आले. तिने त्या स्त्रीला विचारलं, तुम्हाला तुम्हाला कसं कळालं की मला हेच ऐकायचं होतं? ती ती स्त्री म्हणाली, मला नाही कळालं, पण काहीतरी मला सांगत होतं की ही गोष्ट इथे या स्त्रीला सांग म्हणून. अनघा आज म्हणते, त्या मंदिरात भेटलेल्या त्या अनोळखी ताईंनी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. तेही मी प्रश्न न विचारता. हे माणसाचं काम नाही, हे नक्कीच देवाने घडवून आणलेलं आहे. डॉक्टर ज्युडिथ ऑर्लॉफ USC च्या सायकियाट्रिस्ट आहेत आणि द एम्पाथ सर्व्हायव्हल गाईड या पुस्तकाच्या लेखिका देखील आहेत. त्या म्हणतात, काही माणसं इमोशनल अँटीने म्हणजे अँटिना सारखी असतात. ती इतरांच्या भावना, गरजा आणि दुःख नकळतपणे पकडत असतात आणि मग ती त्या गोष्टी बोलतात ज्या शब्दांची समोरच्याला ऐकायला गरज असते. आपल्या संस्कृतीत याला वाणी ही सरस्वतीचं वरदान असं म्हटलेलं आहे. जेव्हा देवाला तुम्हाला एखादा संदेश पाठवायचा असतो, तेव्हा तो एखाद्या माणसाच्या वाणीतून तो संदेश पाठवतो. ते माणूस बोलतं, पण बोलणारा देव असतो. मित्र हो, तिसरा संकेत लक्षात ठेवा. जेव्हा एखादी अनोळखी व्यक्ती तुम्हाला असं काही सांगते जे अगदी तुमच्या प्रश्नाचं उत्तरच असतं आणि तुम्ही तिला तुमचा प्रश्नही सांगितलेला नसतो, तर ती भेट दैवी आहे. चौथा संकेत, बदल. त्या भेटीनंतर तुमच्या आतमध्ये काहीतरी कायमचं बदललं. मित्र हो, चौथा संकेत आहे आतला बदल. साधी भेट झाली तर तुम्ही विसरता. 2 दिवसांनी तुम्हाला त्या व्यक्तीचा चेहरा देखील आठवत नाही. ती भेट तुमच्या आयुष्यात कोणताही बदल घडवून आणत नाही. पण दैवी भेट अशी नसते. दैवी भेटीनंतर तुम्ही तेच व्यक्ती नसता. तुमच्या आत काहीतरी हलतं, तुमचा दृष्टिकोन बदलतो, तुमची विचारसरणी बदलते. तुम्ही एक वेगळा निर्णय घेता जो तुम्ही त्यापूर्वी कधीच घेतलेले नसता. नाशिकचा संदीप, वय वर्ष 38. तो एका IT कंपनीत काम करणारा होता. पगार चांगला होता, पण तो दारू पिऊ लागला होता. सुरुवातीला विकेंडला, मग दररोज, मग सकाळी सुद्धा. त्याचं कुटुंब तुटत चाललं होतं. बायको मुलांना घेऊन माहेरी निघून गेली होती. संदीपला माहीत होतं की तो चुकतोय, पण दारू सोडणं त्याच्या हातात राहिलेलं नव्हतं. एके दिवशी संदीप एका पानटपरीवर उभा होता. तिथे एक माणूस आला. साधारण 50 वर्षाचा, सडपातळ, साधा कुर्ता घातलेला, चेहऱ्यावर एक शांत तेज. त्या माणसाने संदीपकडे बघितलं आणि विचारलं, भाऊ, एक चहा मिळेल का इथे? संदीपने सांगितलं, हो मिळतो. दोघे शेजारी शेजारी चहा पीत उभे राहिले. तो माणूस म्हणाला, मी 12 वर्षापूर्वी दारूच्या नशेत माझ्या मुलाला मारायचो. एके दिवशी माझ्या मुलाने माझ्या डोळ्यात बघितलं आणि विचारलं, बाबा, तुम्ही मला मारता कारण तुम्ही माझ्यावर रागावलात की कारण तुम्ही स्वतःवर रागावलेले आहात? त्या 5 वर्षाच्या मुलाच्या त्या एका प्रश्नाने माझं आयुष्यच बदललं.
मी त्या दिवसानंतर दारूला हात देखील लावला नाही. संदीप थरथरला. त्याच्या डोळ्यासमोर त्याची स्वतःची मुलगी आली. तो तिला मारत नव्हता, पण तिच्या डोळ्यातलं भय त्याला आठवलं. संदीप म्हणतो, त्या टपरीवर भेटलेल्या अनोळखी माणसाने मला आरशासमोर उभं केलं. त्या भेटीनंतर मी दारू सोडली. मी रिहॅबला गेलो. मी बायकोला, मुलीला परत आणलं. ती भेट फक्त 5 मिनिटांची होती, पण त्या 5 मिनिटांनी माझं संपूर्ण आयुष्य बदललं. डॉक्टर वेन डायर, जगप्रसिद्ध मोटिवेशनल लेखक, ते म्हणतात, वेन द स्टुडंट इज रेडी द टीचर अपियर्स. जेव्हा विद्यार्थी तयार होतो तेव्हा गुरु प्रकट होतो. हे वाक्य बुद्धाचंही मानलं जातं आणि याचा अर्थ हाच आहे की देव तुमची तयारी बघतो. तुम्ही बदलाला तयार आहात का हे जेव्हा विश्वाला कळतं तेव्हा तो योग्य व्यक्ती तुमच्याकडे पाठवतो. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे सोशियल सायकोलॉजिस्ट डॉक्टर ग्रेगरी वॉल्टन यांनी 2011 मध्ये एक स्टडी केली. तेव्हा त्यांना आढळलं की जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी एक मिनिंगफुल कन्व्हर्सेशन करते, म्हणजे अर्थपूर्ण संवाद करते, तेव्हा त्या व्यक्तीच्या ब्रेनमध्ये एक न्यूरल कनेक्शन तयार होतं. म्हणजे एक भेट, एक संवाद तुमचा ब्रेन फिजिकली बदलू शकतो. मित्र हो, चौथा संकेत लक्षात ठेवा. जेव्हा एखाद्या भेटीनंतर तुम्ही तेच माणूस राहत नाही, जेव्हा तुमच्या आत काहीतरी कायमचं हलतं, बदलतं, जागं होतं, तेव्हा ती भेट दैवी आहे. पाचवा संकेत अदृश्य धागा. ती व्यक्ती निघून गेल्यावरही तिचा प्रभाव कायम असतो. मित्र हो, पाचवा आणि शेवटचा संकेत अदृश्य धागा. काही माणसं तुम्हाला भेटतात, काही दिवस, काही तास, कधी कधी फक्त काही मिनिटच ते राहतात आणि मग ती निघून जातात. कदाचित तुम्ही त्यांना पुन्हा कधी भेटतही नाही. त्यांचा फोन नंबरही नसतो, त्यांचं नाव देखील आठवत नसतं, त्यांचा चेहराही धूसर होतो, पण त्यांनी सांगितलेलं एक वाक्य, त्यांच्या डोळ्यातला एक भाव, त्यांच्या आवाजातला एक स्वर, तो तुमच्या आत कायमचा राहतो. वर्षानुवर्ष तो तिथे राहतो. तुम्ही अडचणीत असता तेव्हा तो आवाज ऐकू येतो. तुम्ही निर्णय घेताना त्या व्यक्तीचे शब्द आठवायला लागतात. जणू काही ती व्यक्ती शारीरिक रूपाने गेलेली असते, तरी तिची आत्मा तुमच्या आत राहिलेली असते. हा अदृश्य धागा हे दैवी भेटीचं शेवटचं लक्षण आहे. मित्र हो, साधी भेट संपते आणि विसरल्या जाते. दैवी भेट संपते, पण ती कधीच विसरत नाही. अमरावतीची वृंदाताई, वय वर्ष 65, ती सांगते की मी तरुण असताना माझ्या लग्नानंतर सासरी खूप त्रास सहन केला होता. एकदा मी नदीकाठी बसले होते, रडत होते. मग तेव्हा तिथे एक म्हातारी बाई आली. तिने माझ्या डोक्यावर हात फिरवला आणि फक्त एवढंच म्हणाली, पोरी, तू जगाची काळजी करतेस, पण तुझी काळजी देव करतोय. फक्त थोडंसंच थांब. मग ती बाई तिथून निघून गेली. मग मी तिला परत कधीच भेटले नाही, पण तिचे ते शब्द गेल्या 40 वर्षापासून माझ्या कानात आहे. प्रत्येक कठीण प्रसंगात मला ते शब्द ऐकू येतात. तुझी काळजी देव करतोय, फक्त थोडं थांब. ती बाई कोण होती मला माहिती नाही, पण ती माझी गार्डियन एंजल होती हे मला नक्की कळालं आहे. मित्र हो, गार्डियन एंजल हा कन्सेप्ट फक्त ख्रिश्चियानिटी मध्ये नाही, आपल्या हिंदू शास्त्रात इष्ट देवता ही संकल्पना आहे. प्रत्येक माणसाची एक इष्ट देवता असते, जी त्याच्यावर सतत लक्ष ठेवत असते. ती देवता स्वतः येत नाही, पण ती योग्य माणसांना तुमच्याकडे पाठवते. बौद्ध धर्मात बोधिसत्व ही संकल्पना आहे. बोधिसत्व म्हणजे काय? जो बुद्धत्व प्राप्त करूनही इतरांच्या कल्याणासाठी या जगात राहतो. काही वेळा बोधिसत्व अनोळखी माणसाच्या रूपात येतो, तुम्हाला मार्ग दाखवतो आणि अदृश्य होतो. इस्लाम मध्ये फरिश्ते म्हणजेच एंजल्स ही संकल्पना आहे, जे अल्लाहच्या आदेशाने माणसांच्या मदतीसाठी येतात. कधी कधी मनुष्य रूपातही ते येतात. ख्रिश्चियानिटी मध्ये, हिब्रू मध्ये लिहिलेलं आहे, डू नॉट फॉरगेट टू शो हॉस्पिटॅलिटी टू स्ट्रेंजर्स, फॉर बाय सो डुईंग सम पीपल
हॅव शोन हॉस्पिटॅलिटी टू एंजल्स विदाउट नोईंग इट. म्हणजे अनोळख्या व्यक्तींना आदरातिथ्य दाखवा, कारण काहींनी नकळत देवदूतांचं आदरातिथ्य केलेलं आहे. म्हणजे जगातल्या प्रत्येक धर्मात, प्रत्येक संस्कृतीत हे मान्य आहे की देव माणसांच्या रूपात येतो, अनोळखी व्यक्तींच्या रूपात येतो आणि आपलं काम करून तो निघून जात असतो. डॉक्टर लॅरी डॉसे, ज्यांनी वन माइंड हे पुस्तक लिहिलं, ते म्हणतात, आपण सगळे एका युनिव्हर्सल कॉन्शियसनेसशी जोडलेले आहोत. जेव्हा एखाद्या व्यक्तीला मदतीची गरज असते तेव्हा हे युनिव्हर्सल कॉन्शियसनेस दुसऱ्या व्यक्तीला त्याच्याकडे गाईड करतं. हा कोणता मिरॅकल नाही, हा कॉन्शियसनेसचा नैसर्गिक गुणधर्म आहे. तर मित्र हो, हा 5वा संकेत लक्षात ठेवा. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यातून निघून जाते पण तिचा प्रभाव वर्षानुवर्षे कायम राहतो, जेव्हा तिचे शब्द तुम्हाला आयुष्यभर साथ देतात, ती भेट दैवी आहे. रहस्य नंबर 4, डिवाइन कनेक्शन वर्सेस कोइन्सिडन्स. कसं डिस्टिंग्विश करायचं? मित्र हो, आता एक महत्वाचा प्रश्न. प्रत्येक भेट दैवी असते का? नाही. प्रत्येक अनोळखी व्यक्ती देवाने पाठवलेली असते का? नाही. मग फरक कसा ओळखायचा? त्यासाठी एक सोपी चेकलिस्ट आहे, ती बघा. योगायोग म्हणजेच कोइन्सिडन्सेस. ती भेट तुम्हाला काहीच देत नाही. ती व्यक्ती बोलली पण काहीच स्पेशल जाणवलं नाही. 2 दिवसांनी तुम्ही ती भेट विसरून जाता. तुमच्या आयुष्यात कोणताही बदल झालेला नसतो. आता दैवी संकेत, डिवाइन कनेक्शन कसा ओळखायचा? तर ती भेट बरोबर त्याच वेळी झालेली असते जेव्हा तुम्हाला त्याची गरज होती. ती व्यक्ती ओळखीची वाटली. तिने सांगितलेलं अगदी तुमच्या प्रश्नाचं उत्तरच होतं. त्या भेटीनंतर तुमच्या आत काहीतरी बदललेलं असतं. ती व्यक्ती गेल्यानंतरही तिचा प्रभाव कायम राहिलेला असतो. जर या 5 पैकी कमीत कमी 3 जरी संकेत जुळत असतील ना, तर ती भेट योगायोग नव्हती, ती दैवी भेट होती. अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणाले होते, कोइन्सिडन्स इज गॉड्स वे ऑफ रिमेनिंग अनॉनिमस. म्हणजे योगायोग ही देवाची गुप्त राहण्याची पद्धत आहे. आणि हे वाक्य मला प्रत्येक वेळी गूज बम्स म्हणजे शहारे देतं. आणि कारण विचार करा ना, जर एखादी भेट योगायोग असती तर ती तुम्हाला बदलू शकली नसती, पण ती भेट तुम्हाला बदलते, कारण ती देवाने डिझाईन केलेली भेट असते. रहस्य नंबर 5, तुम्ही स्वतः कोणासाठी तरी देवाने पाठवलेली व्यक्ती आहात. मित्र हो, आतापर्यंत आपण बोलत होतो देवाने तुमच्यासाठी कोणाला पाठवलं, पण आता एक वेगळा विचार करा. तुम्ही स्वतःही कोणासाठी तरी देवाने पाठवलेली व्यक्ती आहात. हो, तुम्ही बरोबर ऐकलत. तुम्ही जेव्हा कोणाला एक छोटासा सल्ला देता, कोणाच्या कठीण प्रसंगात शेजारी उभे राहता, कोणाला फक्त ऐकून जरी घेत असाल, तेव्हा तुम्ही त्या व्यक्तीसाठी देवाचं एक माध्यम बनता. तुम्हाला कदाचित कळत नाही, पण तुमच्या एका शब्दाने, तुमच्या एका कृतीने, तुमच्या एका हसण्याने कुणाचं तरी आयुष्य पूर्णपणे बदललेलं असतं. संत कबीर म्हणतात, बडा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर, पंथी को छाया नहीं, फल लागे अति दूर. मोठं होऊन काय उपयोग जर तुम्ही कुणाला सावलीच देऊ शकत नाही तर? म्हणजे तुमचं खरं मोठंपण हे तुमच्या पोझिशन मध्ये नाही, तुमच्या पैशामध्ये नाही, तुमचं टायटल काय त्यामध्ये देखील नाही, तर ते तुम्ही कुणासाठी काय बनलात, तुम्ही कोणासाठी मदतीला आलात का, यात आहे. मदर टेरेसा म्हणतात, आय एम अ पेन्सिल इन द हँड ऑफ गॉड. मी देवाच्या हातातली एक पेन्सिल आहे. आणि मित्र हो, तुम्हीही देवाच्या हातातली पेन्सिल आहात. तुमच्याही हातून कुणाचं तरी आयुष्य लिहिलं जातंय. तुम्हाला कदाचित ते कळत नाही. 2012 मध्ये येल युनिव्हर्सिटीने एक स्टडी केली होती, ज्याचं नाव होतं द रिपल इफेक्ट ऑफ काइंडनेस. त्यात त्यांना आढळलं की एका व्यक्तीचं एक काइंड वर्तन ॲव्हरेज 3 माणसांना इन्स्पायर करतं, आणि ते 3 माणसं पुढे 9 माणसांना इन्स्पायर करत असतात. म्हणजे तुमच्या एका छोट्या कृतीचा लाटा सारखा प्रभाव पसरत असतो.
तुम्हाला माहीत नसतानाही हा प्रभाव पसरत असतो. म्हणून मित्र हो, जेव्हा तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीला भेटता तेव्हा दोन्ही बाजूंनी विचार करा. ही व्यक्ती माझ्यासाठी देवाने पाठवली असेल का, किंवा मी या व्यक्तीसाठी देवाने पाठवलेला आहे का? माझं आणि तुमचं नातं शेवटचं मनापासून बोलणं. मित्र हो, आज एक अत्यंत गहन विषयाबद्दल आपण बोललोय. कदाचित आत्ता तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या एका व्यक्तीबद्दल विचार करत असाल. कदाचित एखादा अनोळखी व्यक्तीचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आला असेल. कदाचित तुम्हाला आठवत असेल, हो, माझ्या आयुष्यातही अशी एक भेट झाली होती. मला तेव्हा कळालं नाही, पण आज मला ते कळतंय, ती भेट दैवी होती. इथे एक सुंदर श्लोक आहे. ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. गीता अध्याय 18 मधला श्लोक 61. याचा अर्थ आहे, ईश्वर सर्व प्राण्यांच्या हृदयात वास करतो आणि तो आपल्या मायेने सर्वांना चालवतो. म्हणजे प्रत्येक माणसाच्या हृदयात देव आहे, आणि जेव्हा एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येते तेव्हा तिच्या हृदयातला देव तुमच्या हृदयातल्या देवाशी बोलत असतो. ती भेट दोन माणसाची नसते, ती भेट दोन आत्म्यांची असते. ती देवाची स्वतःशीच भेट असते. रुमी म्हणतात, सुफी कवी आहेत, ते म्हणतात, व्हॉट यू सीक इज सीकिंग यू. जे तुम्ही शोधत आहात ते तुम्हालाही शोधत आहे. तुम्ही मार्गदर्शक शोधत असाल तर कुठेतरी एक मार्गदर्शक तुम्हाला शोधत आहे. तुम्ही आधार शोधत असाल तर कुठेतरी एक आधार तुम्हाला शोधत आहे. तुम्ही प्रेम शोधताय तर कुठेतरी प्रेम तुम्हाला शोधत आहे. फक्त डोळे उघडे ठेवा, फक्त मन उघडं ठेवा, फक्त हृदय उघडं ठेवा, कारण देव कधीही, कुठेही, कोणत्याही स्वरूपात येऊ शकतो. एखाद्या बसमध्ये बसलेल्या एखाद्या अनोळखी बाईच्या रूपात तो येऊ शकतो. एखाद्या पानटपरीवरच्या एका अनोळखी व्यक्तीच्या रूपात तो येऊ शकतो. एखाद्या मंदिरात शेजारी बसलेल्या अनोळखी बाईच्या रूपात तो येऊ शकतो, किंवा एखाद्या पुलावर संध्याकाळी भेटलेल्या एका म्हाताऱ्या काकांच्या रूपात देखील तो येऊ शकतो. प्रश्न हाच आहे की तुम्ही त्याला ओळखलत का? एक छोटा संकल्प, तुमचा होमवर्क. आजपासून एक गोष्ट करा. दररोज रात्री झोपण्यापूर्वी देवाला एक शांत प्रार्थना करा. देवा, माझ्या आयुष्यात योग्य वेळी योग्य माणसं पाठव आणि मलाही कुणासाठी तरी योग्य माणूस बनव. ही प्रार्थना मनापासून करा आणि दुसऱ्या दिवशी प्रत्येक माणसाकडे थोड्या वेगळ्या नजरेने बघा. कदाचित बसमध्ये शेजारी बसलेली व्यक्ती, दुकानात भेटलेला अनोळखी माणूस, किंवा रस्त्यावरून हसून बोललेला एक अनोळखी व्यक्ती, यापैकी कोणीही देवाने तुमच्यासाठी पाठवलेलं असेल. आणि तुम्हीही कुणासाठी तरी दयाळूपणे बोला, कुणाला तरी एक छोटीशी मदत करा, कुणाला तरी फक्त ऐकून तरी घ्या, कारण कदाचित तुम्हीच त्या व्यक्तीसाठी देवाने पाठवलेला देवदूत आहात. आता कमेंटमध्ये लिहा, माझ्या आयुष्यातही अशी एक भेट झाली होती, आणि तुमची गोष्ट तुम्हाला सांगू वाटत असेल तर ती कमेंटमध्ये नक्की सांगा मित्र हो. मला ती वाचायला खूप आवडेल. कुणाला दुसऱ्यासाठी संकेत देखील ही गोष्ट ठरू शकते. तुमचे शब्द कदाचित कुणाच्या दुसऱ्याला दिशा देतील, आणि ही साखळी, ही जी चैन आहे, ही चालू राहील. एक दैवी चैन, दैवी साखळी म्हणून ती चालू राहू शकेल. आणि जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काहीतरी मनाला भिडलं असेल, काहीतरी डोळ्यात पाणी आणण्यासारखं असेल, किंवा काही गोष्ट आतून हलवण्यात आलेली असेल, तर हा व्हिडिओ तुमच्या त्या एका माणसाला नक्की शेअर करा, ज्याला आत्ता एकटं वाटतंय, ज्याला वाटतंय माझं कुणीच नाही. कदाचित तुमच्या शेअरने त्या व्यक्तीला कळेल की देव त्याला विसरलेला नाही. देव फक्त योग्य वेळी योग्य माणूस पाठवतोय. कारण कधी कधी एक योग्य भेट, योग्य वेळी, योग्य ठिकाणी, हाच सगळ्यात मोठा चमत्कार असतो.
मित्र हो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत डोळे उघडे ठेवा, हृदय उघडं ठेवा, कारण देवाने पाठवलेली ती व्यक्ती कदाचित उद्या तुम्हाला भेटणार आहे किंवा कदाचित ती आधीच तुमच्या आयुष्यात आलेली आहे. फक्त तुम्ही तिला ओळखलेलं नाही. ईश्वर सर्व भूतांच्या हृदयात वसतो. प्रत्येक भेट दैवी आहे. प्रत्येक माणूस संदेश वाहक आहे आणि फक्त ओळखायला शिकण्याची गरज आहे. धन्यवाद मित्र हो.